आता सविस्तर वृत्त। मंगळवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला। मेळघाटात सर्वाधिक नोंद झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक नदी-नाले तुडुंब भरून वाहिले। दरम्यान अमरावती तालुक्यातील वलगाव जवळच्या वाघाळे नदीपात्रात एक व्यक्ती देखील वाहून गेला। मंगळवारच्या पावसामुळे 100हून अधिक हेक्टर जमिनीतील पिकंही नष्ट झाली। जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार वलगाव नजीकच्या वाघाडी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह बुधवारी सकाळी वलगाव येथील नदीकाठी असलेल्या संत गाडगेबाबा निर्वाण भूमीच्या मागील बाजूस आढळून आला। या मृतदेहाची ओळख वलगाव निवासी उद्धव जगन्नाथ येवले अशी झाली आहे। प्रशासकीय नोंदीनुसार मंगळवारी मोर्शीत सर्वाधिक नुकसान झालं। मंगळवार हा तेथील आठवडी बाजाराचा दिवस आहे। पावसाची रिपरिप दिवसभर सुरू राहिल्यानं नागरिकांना बाजार करता आला नाही। धारणीत 55 तर मोर्शी तालुक्यात 17.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहिले। नदी नाल्याचे पाणी शेतात घुसल्यानं व दिवसभर चाललेल्या या पावसानं धारणी तालुक्यातील 55, चिखलदरा तालुक्यातील 35, अंजनगाव सुरजी तालुक्यातील 28, मोर्शी तालुक्यातील 35 अशा प्रकारे 100हून अधिक हेक्टर शेतजमिनीतील पिकं नष्ट केली। प्रशासनानं पंचनामे सुरू केले असून नेमक्या नुकसानाचा अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालंय।